नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तर स्वागत आहे तुमचं आपल्या स्वतःच्या चॅनलमध्ये, हक्काच्या बियर्ड मोटो उर्फ गाडीवाला. तर आज आपली राईड आहे आणि राईड आहे स्वराज्याची राजधानी साताऱ्यात. तर सगळं गाडी आपली रेडी झालेलं आहे. सगळं गाडीवरती बसतो आणि व्हिडिओ चालू करतो. राईड स्टार्ट होतीये. बहादूर आपल्याला ग्रीट करायला आलाय. जनक आपल्या सोसायटीचा वॉचमॅन आहे. जनक हाय, शुभ अर्थ. थँक्यू जनक. चलो राईड स्टार्ट करू आपण आता. रेडी झालंय सगळं, गाडीवर बसतो. हा आपला दुसरा वॉचमॅन आहे, अमर. चलो येस. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. यस. तर आपण आता राहिलेला चाललेलो आहे स्वराज्याची राजधानी साताऱ्याला. तर साताऱ्यामध्ये एक 12 मोटीची विहीर म्हणून एक जागा आहे. तर तिकडं आपण आज राईडला चाललो आहे. आजही दोघंच जण आहे, शुभम आणि मी. आणि शुभम येतोय कापूरहोळला. कापूरहोळ जरा टंग ट्विस्टर आहे. तर शुभम कापूरहोळला येतोय डायरेक्ट. आता आपण इकडनं सासवड मार्गे कापूरहोळला जाणार आहे. आज आता आहे तारीख आहे, आज रविवार आहे. तारीख मला वाटतं आहे, तारीख काय लक्षात नाही माझ्या. ठीक आहे, 17 आहे बहुतेक. आज 17 की 18 तारीख आज. आणि टाईम झाला आहे 6:31. तर आपल्याला 7 वाजता कापूरहोळला पोचायचं आहे. तर त्या हिशोबाने आपण निघालेलो आहे. आणि ही बॅग आत्ताच घेतली नवीन, ही जी दिसते टँक बॅग आहे. ऑनलाईन ऑर्डर केली होती. एक्सपेक्टेड थोडीशी मोठी साईजची होती, पण आली आहे छोटी. पण ठीक आहे, छोट्या राईडसाठी 1 दिवसाचे वगैरे चालून जाईल. आता सासवडवरनं आपण तुम्हाला कापूरहोळला घेऊन जाऊया, दिवे घाट करून. सासवडचा घाट, ॲक्च्युली सासवडचा घाट नाही, दिवे घाट. समोर दिवे घाट स्टार्ट होतो आहे. हा पूर्ण डोंगर आहे. तर आता दिवे घाटाचा व्हिडिओ इन्स्टामध्ये घेतो. सासवडमध्ये पोचलो आहे. सासवड गावातनं हा रोड जातो, बाहेर नाही जातो रोड. तर तिकडं कसं आहे की ज्यांना माहिती नाही, असं म्हणजे कापूरहोळला जायला किंवा नारायणपूर जायला असं पलीकडनं पूर्ण एक रोड आहे. तो रोड थोडा मोठा आहे. आता हा गावातनं जातो ना, त्यामुळे इकडनं शक्यतो जास्त लोक येत नाहीत, कारण कंजेस्टेड आहे, छोटा रोड आहे. इकडं आहे असं जुना सासवडमध्ये अजून असं गावाचं जे जुनं हे आहे ते अजूनही मेंटेन आहे. इथे वाडा आहे बघा, हा जुना भैरवनाथ मंदिर. आणि इकडे एक मंदिर आहे ते जे दिसतंय ते संगमेश्वर आहे. तुम्हाला दाखवतो पुलावरून. तर हे एक संगमेश्वराचं मंदिर आहे, प्राचीन आहे, खूप सुंदर आहे. आणि पुढे एक आहे चांगवटेश्वर. 2 प्रसिद्ध मंदिर आहे ती सासवडमधली. श्री चांगवटेश्वर मंदिर. तर इथेही मंदिर आहे वरती. आणि ह्या मंदिरात आता झालं आहे काय माहिती का, की ज्यावेळेस लग्न सीझन असते, पूर्ण लग्न सीझन सराई चालू होते ना, तर त्यावेळेस प्री वेडिंग शूटसाठी एवढे लोक, एवढे कपल्स इथं असतात ना. ॲट ए टाईम तुम्हाला त्यावेळेस कमीत कमी 10, 12 कपल आणि त्यांचे इकडे कॅमेरामन शूटिंग करताना दिसतील इथं. असं हे चांगवटेश्वर मंदिर. आणि गेले 8 दिवस काय झालं आहे ना, की पाऊस भरपूर चालू झाला आहे. अवकाळी पाऊस जो आहे तो रोज पाऊस होतो आहे. तर त्यामुळे काय झालं ना, की आज बघितलं असेल तुम्ही की सनराईज पण नाही दिसला, अजून सूर्य दिसलाच नाही आहे. वातावरण ओव्हरऑल एकदम मस्त आहे.
राईडसाठी परफेक्ट वातावरण आहे. आणि पाऊस आला तरी मी काय रेनकोट वगैरे आणलेला नाही आहे तसा, भिजायचंच मला. सामान फक्त सेफ राहील एवढं बघणार, बाकी तर मी भिजणारच बिंदास पावसात. श्री क्षेत्र नारायणपूर दत्त मंदिर आहे इथं, तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो. तर हे आहे दत्त मंदिर, हे बघा इकडं वरती आतमध्ये श्री क्षेत्र नारायणपूर. गुरुदेव दत्त, जय गुरुदेव. आणि इकडं वरती पुरंदर किल्ला आहे. रोड मागणं आहे त्याला, ते म्हणजे माग आता इकडनं आलो ना आपण त्याच्या मागून रोड आहे. आणि हा पुरंदर किल्ला आहे वरती दिसतोय तो. आणि इथं सगळं म्हणजे हा किल्ला इंडियन आर्मीच्या ह्याच्यामध्ये देखरेखीमध्ये. तिकडे जाऊ आपण कधीतरी, तिकडची पण राईड करूया. ते काहीतरी 10 नंतर गेट उघडतात जायला. आणि हे आहे केतकावळे, आणि केतकावळेचं हे बालाजी मंदिर आहे इकडं आतमध्ये. हा रोड जातो बालाजी मंदिराकडं. पूर्वी हा भाग तेवढा डेव्हलप नव्हता. नंतर हे मला वाटतं वेंकीजचे जे आहेत तर त्यांनी हे मंदिर इकडं बांधलं. आणि त्यानंतर म्हणजे प्रतिकृती आहे बालाजी मंदिराची तिरुपतीच्या. तर तेव्हापासून मग हा एरिया जो आहे ना इकडं सगळं थोडंसं लोक यायला चालू झाले. त्यामुळे ते हॉटेल्स वगैरे आत्ता वाढलेले. नाही तर पूर्वी इथं या एरियामध्ये काहीही नव्हतं तसं जास्त. त्या मंदिरामुळं जास्त लोकांचं वर्दळ इकडे वाढलेली आणि व्यवसाय पण चालू झालेले आहेत. पोहोचलो आहे, आपला नेहमीचा स्पॉट आहे हा तसा कापरोळचा. शिवम थांबलाय पुढे येऊन. चलो आता चहा मारू आणि पुढे जाऊ. चहा काही घेतला नाही इथं, कारण काय उशीर झाला आहे ऑलरेडी. म्हणलं बघू, चलो हां खंबाटकीनंतर चहा घ्यायला थांबता येईल. आणि 12 मोटेची विहीर. तर 12 मोटेची विहीर म्हणजे ॲक्च्युली शाहू महाराजांच्या काळात ती बांधली गेलेली आहे. मी ते 12 मोटेची म्हणजे त्याला 12 मोट म्हणजे पूर्वी जे होतं ना पाण्याला, आता कसं इलेक्ट्रिक मोटर्स वगैरे सगळं आहेत शेतीला पाणी लागायला त्याला, पण पूर्वी पाणी मोटेच्या सहाय्याने काढलं जायचं. मोटेला बैल लावून वगैरे हे करून ते पाणी विहिरीतून बाहेर काढलं जायचं. तर त्या विहिरीला 12 मोटी होत्या तशा पाणी काढायला. तर त्यामुळं त्या विहिरीचं नाव 12 मोटेची विहीर आहे. तर तुम्हाला हे दिसत असेल राईटला चालू आहे हे खंबाटकी घाट बायपास करण्यासाठी नवीन रोड चालू आहे. 2 ट्विन टनल आहेत त्याला पुढे. म्हणजे हा जो आहे खंबाटकीचा डिस्टन्स. आणि कसं आहे ना की रिटर्नचा पण जो आहे ना तिकडनं ऑलरेडी बोगदा आहे. तुम्ही साताऱ्यावरून पुण्याकडे येतात त्यावेळेसचा, पण तो बोगदा जिथं एंड होतो ना तर तिथं तो खूप डेंजर टर्न येत होतं, बरेचसे ॲक्सिडेंट वगैरे होतात. तर त्यामुळे तो पण हे करण्यासाठी आता हा बायपास वेगळा बोगदा ट्विन टनल हे कामाला येणार आहेत. आणि आय डोंट नो की म्हणजे समजा तो रोड झाल्यानंतर खंबाटकीचा रोड चालू ठेवता येत की नाही, की जो आता हा वन वे घाट आहे हा चालू ठेवता येत की नाही माहीत नाही. कारण पण चालू ठेवला जर ना तर ते बायकर लोकांसाठी खूप हेवन होईल एक राईड करायला, यु नो की. कारण हा रोड हा घाट वन वे आहे आणि मस्त घाट आहे. गाड्या पळवायला, लीन करायला, टू व्हीलर राईड बायकर्स लोकांना खूप सुंदर आहे आता खंबाटकी घाट. आता तुम्हाला खंबाटकी दाखवतो इन्स्टाच्या नजरेमधून. चलो आपला इन्स्टा रेडी करू. चला इकडे हे जहाज चालू आहे ना खाली दिसतंय ते नवीन रोडचं काम चालू आहे तिकडनं आईला. आणि सीन बघा तुम्ही, कडक वातावरण आहे.
चला आणि हे जे प्रोडक्ट आहेत जेवढे मी वापरतोय, अगदी कॅमेरा, माईक, हा माउंट, तो दुसरा माउंट, किंवा जे जे छोटे छोटे माउंट्स पण जेवढे मी वापरतोय ना, सगळ्यांची या प्रोडक्टची लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला काही घ्यायचं असेल त्यातलं तर तुम्ही चेक करा नक्की. ॲफिलिएट मार्केटिंगची लिंक आहे बेसिकली. सो मला पण थोडी हेल्प होईल जर तुम्ही तिकडनं काही खरेदी केली तर. आपली डेस्टिनेशन आत्ता इथून टोटल 7 किलोमीटर राहिलेली आहे. लिंब म्हणून गाव आहे, तर त्या गावात जायचं आहे आपल्याला. 1.5 किलोमीटर नंतर एक लेफ्ट आहे आणि त्यानंतर एक 5-6 किलोमीटर, 5 किलोमीटर साधारण आतमध्ये जायचं आहे. हे बघा इथे कोटेश्वर मंदिर, बारामोटीची विहीर, लिंब. मॅपमध्ये आपल्याला पुन्हा दाखवत होतं, पण इथं बोर्डवरती तर इकडे आहे. कधी कधी गुगल मॅप्स फसवतं, त्याच्यामुळं लोकल गाईड इज बेटर समटाईम्स. बारामोटीची विहीर. हां, सरळ जायचं ना, वर जायचं ना, वर नवी सरळ जायचं. ठीक. गावात कशी कटिंग चालू आहे. संडे ही जागा बघा, म्हणजे आता गावात आहे ऑलमोस्ट ना, अशी मस्त हिरवळ आहे गावाकडची. खरं आहे छोटी. हां हां हां, काय फील आहे. कॅमेरा खाली रे बाबा, तू येशील या कॅमेऱ्यामध्ये. एकदम मस्त. आणि त्यात कसं आहे ना, थोडंसं वातावरण पण पावसाचं आहे ना, एकदम अजून हिरवं हिरवं वाटतंय सगळं. असं वाटतं की नाही काय, पावसाने सगळे धुवून काढलेले आहे सगळे, झाडी वगैरे सगळे जे आहे धुवून मस्त हिरवे हिरवे गार केलेले आहेत. चला आलेलो आहे आपण ऑलमोस्ट आपल्या डेस्टिनेशनला. किती मीटर आहे? 300 मीटर्स. इन 300 मीटर्स युअर डेस्टिनेशन विल बी ऑन युअर लेफ्ट. गुगल मावशी सांगते. वा, कसा भारी आहे एकदम फील गावाकडचा. आणि आय थिंक आलेलो आहे आम्ही इथं बारामोटीची विहीर. हे बघा इथं मस्त झाड आहे वडाचं, आणि इकडं विहीर आहे. थँक्यू. बघा इकडं विहीर आहे. बारामोटीची विहीर इकडे पोचलेलो आहे. इथे विहीर आहे आणि हे वडाचं झाड आहे मोठं बाहेर. मस्त ग्रीन आहे, पूर्ण परिसर आहे ना, पूर्ण ग्रीन आहे एकदम. भारी विषय आहे. आणि हे बघा विहीर आहे आणि हे मोठे आहेत. इथं 1 2 3, तिथं पलीकडं 3 आहेत, इकडं 3 आहेत, आणि इथं 2 आहेत, आणि समोर नाही इथं मला वाटते 3 आहेत आणि समोर 3. हे टोटल 12 मोठीची विहीर म्हणतात ना, तर त्याचा ह्यासाठीच म्हणतात की ही 12 मोठीची विहीर. आणि इथनं खाली जाता येते. आपण जाऊया खाली. सुंदर आहे एकदम. इथे एक चौथा आहे, सभा मंडप टाईप आहे, सिंहासन आपलं वरती, आणि इथं काही लोक बसू शकतील अशी जागा आहे एक. आणि शांत परिसर आहे एकदम. अशी एंट्रन्स आहे इथं विहिरीत जायला खाली. सुंदर आहे.
वरती पण जायला इथं जिना आहे, जिन्यातनं आपण वरती पण जाऊ इथं. स्टेल्थ ब्लैक राइडर करके मेरा चैनल, इनका भी है. बियर्ड मोटो. आपको हमने पुणे से देखा था. हाथरस से आप जब ये गए थे ना. हां. तुम्ही कुठून आले? आम्ही इकडूनच आलो खाली, पुण्यातूनच. पुण्यातून आम्ही चरोलीला. चरोली. अच्छा. चाकणच्या इकडे. तिकडे आळंदी चाली. आम्ही बेसिकली आमचा एक मोटो ब्लॉगिंगचा चॅनल आहे दोघांचा पण. ओके. हां, त्याचं स्टेल्थ ब्लॅक रायडर आहे, माझा बियर्ड मोटो म्हणून आहे. इंस्टाला आहे की युट्यूबला पण? हो दोन्हीकडे. हो. तुम्हाला पण घेतो व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चालेल ना. उलट आनंदच आहे, काहीतरी नवीन. आम्हाला बघतील आमच्या येस. तेच. तुमचं काय नाव? अमित शिंदे. अमित शिंदे. प्रोफेशनल टीचर आहे. अच्छा, टीचर आहे. टीचर आहे. ओके. माझे स्टुडंट आहेत. अच्छा. हां. आणि ब्रदर. ओके. माझं नाव संभाजी शिंदे आहे. अच्छा, हे पण शिंदेच आहेत. अच्छा, क्या बात. हां, प्लॅन. शुअर, थँक्यू. चला स्टुडंट्स. चला सर. पाणी सर इथं तुम्ही काय म्हणता का इकडं? हे 12 मोठीची विहीर आहे ना ही. हा, नाही पाणी कायम असतं इथं ना? पाणी 12ही महिने पाणी असतं. उन्हाळा असून तरी पाणी एवढ्या वरती आहे. हो. दरवर्षी थोडंसं पाणी कमी असतं, पण यावर्षी उन्हाळा असून पण पाणी जास्त वरती. आणि पूर्ण भरल्यावरती इथपर्यंत पण पाणी जेव्हा असतं. पावसाळा येतो तो इथपर्यंत. शेवाळ आलेले बघा. हा. ते पाणी आलेले पाणी राहून शेवाळ झाले. ओके. त्या लेवलला पाणी. जिथे भरतच बरे. हां, म्हणजे पूर्ण विहीर पर्यंत पूर्ण भरती. पावसाळ्यात पूर्ण वरपर्यंत. पावसाळ्यात पूर्ण म्हणजे आता अजून एक 2-3 महिन्याने आलं तर पूर्ण विहीर भरलेली दिसेल. मग त्यावेळेस खाली येता येणार नाही, हे सगळं पूर्ण पाण्याखाली असणार. हां. उडी मारली जातो मी. सुंदर आहे पाणी, निळं पाणी आहे एकदम तसं. हां, स्वच्छ आहे एकदम. आणि खालनं व्यवस्था ते वरती ते सिंहाचे आहेत ना हे? म्हणजे त्याला सिंह आणि ते दोघांचं एकत्र जे असतं, तशा टाईप मध्ये शरब आहे. ओके. नरसिंह. सिंह होता जसा दोन्ही सिंह आणि ह्याचं पुढचं जातं तसा प्रकार. आणि ह्याच्यामध्ये कसं होतं की शरब प्रकार आहे, आपण नंदी वगैरे तसा दोन्ही प्राणी वेगवेगळे, फक्त ते एकत्रकरण केलेलं. ओके. असं आहे. आणि 12 मोठे आहेत ना. हां. आता हे 4 आहेत. आता हे 4 पॉईंटचे 4 घेऊ. एकच मोठा आहे चांगला. छान आहे. आणि लकीच्या आंबा लकी असतं कासव दिसणं. एक झलक देऊन गेलेलं आहे खाली. गुड लक विश करून गेलेलं आहे. एवढा म्हणजे एवढं दिसतंय क्लिअर आपल्याला. हां, खूप क्लिअर पाणी आहे. खूप क्लिअर आहे. 110 इथून 110 फुट. 110 फूट खोल आहे, म्हणजे बऱ्यापैकी खोल आहे. बऱ्यापैकी खोल आहे. हे असा वरनं थोडा व्ह्यू आहे. वरच्या मजल्यावरती आलो आहे. मगाशी खाली होतो इथं, आता वरती आलो. मोर महाराज आहेत ना? महाराज तसे 2 कोल्हे आहेत, तिकडे एक आणि इकडे एक सेम. तिकडचे थोडसे नीट आणि इकडे हत्ती. जगनपती. आणि असे डिझाईन फक्त साखरदंडाचे डिझाईन फक्त इकडेच बघायला भेटते. ओके. अन्य ठिकाणी कुठे नाही असं. हे पाहिजे. मारुती राया. आणि इथं परत हत्तीवरती महाराज. लॉक सिस्टम. अँटी लॉक सिस्टम म्हणजे आतमध्ये लॉक केलेले एकामेकांचे. अच्छा. ओके. हां, डिझाईन आतलं सगळं स्कल्पचर म्हणजे स्ट्रक्चर बनवताना तसं लॉक केलेले. हां. आणि हे पडदे लावण्यासाठी हे हुक्स त्या काळातले पडदे वगैरे लागणार, कर्टन वगैरे लागणार. ते महाराज आता आपल्याला जे ह्याच्यामध्ये दिसतात त्याच्यामध्ये तसं सेमच आहे ते.
तसं एवढं जवळ आहे पण कधी यायचं योग नव्हता आला. भारी विषय आहे. खूप भारी विषय आणि असा महालासारखा विषय हो. बघण्यासारखा हाच आहे. आता दगडी बांधकाम मध्ये शक्यतो कमी शिल्लक राहिले. तुम्हाला इंदुरीचा जो फोर्ट आहे ना, इंदुरी फोर्ट हा. शेगाव रोडला, हा. त्या ठिकाणी पण अशा प्रकारचा आहे वरच्या इंदुरी फोर्टला. ते तिथे जाऊन बघितलं. प्री वेडिंग शूट वगैरे चालू आहे. चला, सरांनी सुंदर माहिती दिलेली आहे आपल्याला. थँक्यू सर. अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट, ही विहिरीचा पूर्ण जो आकार आहे तो शंकराच्या पिंडीचा सिग्निफिकन्स आहे. हे बघा इकडं पिंडीचा शेवटचा भाग तो, आणि इकडं शिवलिंगाचं काइंड ऑफ हे असा सिग्निफिकन्स आहे. चलो बाय बाय. तर अशी ही बारामोटेची विहीर बघून झालेली आपली. आणि तो छोटासा रोड आहे बघा, काय सुंदर आहे. शेती आहे एका साईडला, झाडी आहे, सुंदर आहे. अरे वा, हायवेला पोहोचलो पण मला वाटतं. हो की होय होय. आता मस्त ते तिकडे फास्ट करायचं कुठंतरी. काय हॉटेल वेदांत, वडापाव, मिसळपाव, भेळ. बघू आता काय काय खाऊन घेऊ आणि मग निघू. नाश्ता आलेला आहे नेहमीप्रमाणे. मिसळपाव आणि वडापाव गरम होते. वडापाव 2 सांगितलेत. चला. झालेला आहे. आता चहा आला आहे आणि प्लॅनमध्ये चेंज आहे थोडासा. कराडला जातो आता. आपले एक मित्र आहेत अभि कोळी, त्यांचं कराडमध्ये हॉटेल आहे मनपसंद बिर्याणी हाऊस. तर तिकडं जाऊया आपण आता. बघू, तोपर्यंत इम्याचा फोन आला तर इमेला आपण तिकडेच बोलू आणि आता कराडला जाऊ. 1 तासभर जायला लागेल. आता वाजलेत 11, 12 वाजेपर्यंत पोहोचून जाईल. सो जसं मी सांगितलं त्याप्रमाणे आता कराडला चाललो आहे. कराडला मनपसंद बिर्याणी हाऊसवाले आपले मित्र अभि कोळी रायडर, त्यांना भेटायचं आहे. आणि आपला इमे आला तर इमेला पण भेटू.
असा एकंदरीत प्लॅन आहे. सो चलो लेट्स गो टू कराड. कराड इथनं 60 किलोमीटर 60-65 किलोमीटर आहे. एक तासभर लागेल. आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट कराडमध्ये. पोचलोय कराडामध्ये. आता शोधत फिरतोय लोकेशनवरती. आता 2 किलोमीटरवरती राहिले. आता लोकेशन घेतली. पहिलं हायवेलाच होतं त्याचं हॉटेल. आता ते आतमध्ये आले त्यामुळे जरा सुद्धा गडबड झाली. फक्त आता जरा पेट्रोल भरून घेतो. रेंज राहिली 37 किलोमीटरची फक्त. एकदा फुल करून घेतो म्हणजे टेन्शन नको आपल्याला. मनपसंद बिर्याणी हाऊस. तर हे आहेत आपले कराडमधले मित्र अभिजित कोळी. मनपसंद बिर्याणी हाऊसचे मालक आहेत आणि आमची 2013 पासूनची ओळख आहे. आणि आज जवळपास आम्ही 6 ते 7 वर्षांनंतर आत्ता भेटतोय परत. बऱ्याच वर्षांनी भेट झाली आणि काही राईडचे प्लॅन पण झालेत. बघू आता फ्युचरमध्ये राईड त्यांच्यासोबत एक परत करूया आफ्टर लॉंग टाईम. राक्षस भेटलेला आहे फायनली. काय शोभ्या कुठे किती वेळ झाला कराडमध्ये येऊन? एवढला फ्लाईटच्या भोकाला आलाय मी. चला मालक येऊ का? हा हा नाही सगळं मग आवाज आला पाहिजे ना चांगला. नाही तर काय उपयोग आहे. आता त्याचा संसार शाप आहे शाप. नाही तो अच्छा बच्चा आहे. कराडमधल्या गँगची गाठ भेट उरकलेली आहे सगळं. आणि आबिदादाची इथं बिर्याणी खाल्लेली लंचला. आणि आता रिटर्न पुणे नॉनस्टॉप. आणि टाईम झालेला आहे 2:30 वाजलेले आहेत. आता बघू किती वाजतात घरी पोचायला. उमरजला पोचलोय आणि नॅशनल हायवे 48ला आता एंट्री करायची आपल्याला. आणि मग स्ट्रेट पुणे. सो अचानकच म्हणतात ना जज्बात बदलली आहे तसं एकदम माहोल चेंज झालेला आहे. आपण जवळपास आता खंबाटकीच्या अलीकडे आहे. आणि इथं बघाल तर वातावरणामध्ये एकदम ड्रास्टिक चेंज आहे. समोर खूप ढग दिसत आहेत. तर आपण थोडंसं कवर करूया सगळं किंवा चहा घेऊया इथे एक. आणि सगळं कवर करून मॅप जरा चेक करून हे करू. तो जवळपास 100 किलोमीटर कवर केले रिटर्नचं. आता काय 60 किलोमीटर राहिले. चहा घेतो जरा आणि परत सगळं जरा हिस्से आवरून टाकतो. पॅक करून टाकतो. इकडे मोबाईल माउंट आपला वॉटरप्रूफ लावून टाकतो. टी ब्रेक घेतला आहे. ॲक्च्युली लंच केलं होतं आपण तिकडंच मनपसंदमध्ये बिर्याणी खाल्ली होती. आणि आता इथं खंबाटकीच्या अलीकडं आपण चहा प्यायला थांबलो आहे. फक्त चहा पिऊन निघूया. जरा बाकीचं पॅक वगैरे करून घेतो सामान सगळं. कारण पुढं पावसाचे खूप चिन्ह दिसत आहेत. चहा पिऊन भेटतो परत. टी ब्रेक डन. आता पुढे येईल खंबाटकीचा बोगदा.
खतरनाक हेवी पाऊस चालू आहे एकदम. आता भिजलोय तर जॅकेट वगैरे भिजलंय, आतमध्ये पूर्ण भिजलोय. मस्त पाऊस चालू आहे. येस. हा मान्सून राईडची काइंड ऑफ सुरुवात झालेली आहे. अचानक मध्ये मगाच्या पेक्षा खतरनाक पाऊस आहे. फुल हेल्मेटवरती तडतड तशा चालू आहे एकदम. फुल आवाज चालू आहे हेल्मेटच्या. तडतड आणि मोठे मोठे थेंब आहेत. हा मस्त राईड, मस्त एक्सपिरियन्स. पावसाचीच फक्त कमी होती आणि ती पण धो जोरदार आलेली आहे, भरून निघालेली आहे कमी पावसाची. येस. त्याच्या इकडनं लेफ्टला घेऊन इकडनं लेफ्ट घेऊन आपल्याला जायचं आहे खालनं, पुलाच्या खालून. चलो पुढची राईड करू. प्लॅन नाशिक रोड. नेक्स्ट नाशिक रोडची करू. नेक्स्ट राईड नाशिकची करू, नाशिक रोडची. ठीक आहे. चलो मेसेज कर घरी गेल्यावरती. चलो बाय बाय, आरामात जा. राईड ऑलमोस्ट संपलेली आहे आणि बापू भेटलेले आहे. जाऊ का या साताऱ्याला? हां हां चल जाऊ. सो फायनली आपली जी साताऱ्याची राईड होती 12 मोठी विहिरीची, तर ती कंप्लीट झालेली आहे आणि आत्ता घरी आलो आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय, टेक केअर, एन्जॉय. थँक्यू इतका वेळ बघितल्यासाठी. बाय बाय, गुड नाईट. कारण टाईम झाला आता 6:30 झालेले, त्यामुळे गुड नाईट.